रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दरडग्रस्त कोलाड तिसे गावाला भर पावसात दिली भेट। त्यानंतर कोलाड आंबेवाडी येथील संजय गांधी नगर व रोहा बाजारपेठ दमखेडी अशा विविध ठिकाणच्या पूरग्रस्त नागरिकांच्या घराची केली पाहणी। अतिवृष्टी झाली मात्र आतापर्यंत कोणत्याही वस्तीवर दरड कोसळली नाही। तिसे गाव हे दरडीच्या पोटामध्ये वसलेले गाव आहे। आमदार अनिकेत तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळे तिसे गावच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम लवकरच मंजुरी करून बांधण्यात येईल। तिसे गावच्या दरडीच्या संरक्षण भिंतीकरिता 1,74,00,000 प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय पाठविणार। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील कोलाड दरडग्रस्त तिसे गाव या ठिकाणी जिल्हाधिकारी किशन जावळे व आमदार अनिकेत तटकरे, रोह्याचे तहसीलदार प्रांत व पोलीस निरीक्षक तसेच बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी दरडग्रस्त गावाची भर पावसात पाहणी केली। लवकरच या तिसे दरडग्रस्त गावाची संरक्षण भिंत बांधण्यात येईल असे आश्वासन रायगड जिल्हाधिकारी यांनी दिले। यावेळी गावातील सर्व नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण या ठिकाणी व्हिजिट दिली, काय सांगता? रायगड जिल्ह्यामध्ये दरडग्रस्त, पूरग्रस्त आणि वादळग्रस्त अशी गावं आहेत। त्यामध्ये आता सध्या मागच्या 4 दिवसापासून सारखी अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रमाण झालेले। सुदैवानं आतापर्यंत कुठल्याही वस्तीमध्ये दरड वगैरे काही कोसळलेली नाही आहे। परंतु आता हे 30 गाव जे आहे, या 30 गावामध्ये एकदम हे दरडीच्या पोटाला आहे आणि हे रहिवासी खूप दिवसापासून इथे राहतात आणि या दरडीच्या पोटाला असलेल्या गावामध्ये काही अंशी दरड कोसळलेली आहे आणि ती काही लोकांच्या घरावरती मागच्या 1-2 वर्षामध्ये छोटे मोठे दगड येऊन नुकसान पण झालेलं आहे। तर हे अतिशय धोकादायक अशी दरड आहे। म्हणून काल मला अनिकेत भाईंनी संध्याकाळी फोन केला की असं आहे आणि एकदा पाहून आपल्याला हे ताबडतोब एक्सपायराईड करणं आवश्यक आहे, याला मंजुरी देऊन तात्काळ इथं संरक्षण भिंतीचं काम चालू करणं आवश्यक आहे। तर या दरडीच्या बाबतीत आपल्याकडे 1,74,00,000 प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे आणि तो प्रस्ताव आपल्या डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीच्या समोर तो आपण मान्य केलेला आहे। परंतु याची जी डिझाईन कशी असावी, तर ही डिझाईन ठरवण्यासाठी आपण VJITकडे प्रपोजल दिलेलं आहे। VJITच्या लोकांनी पण प्रोफेसरनी इथे येऊन स्थानिक पाहणी केलेली आहे आणि त्यांनी ते लवकरात लवकर द्यावं यासाठी आजच मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोललो आहे आणि उद्या आमचे इंजिनियर त्यांच्याशी जातील, पाठपुरावा करतील आणि 2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्याकडून आपण त्याची जी डिझाईन आहे ती डिझाईन आपण त्यांच्याकडून फायनल करून घेऊ आणि लवकरात लवकर याला आवश्यक ती मान्यता घेऊन याचं काम लवकरात लवकर कसं सुरू होईल आणि पुढच्या पावसाळ्याच्या हंगामामध्ये लोकांना कुठलेही त्रास होणार नाही आणि ते सुरक्षित राहतील अशी आम्ही आमचं नियोजन आहे। आता सध्या जी दरडीची परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीमध्ये दररोज संध्याकाळी दरडीच्या पोटाला असलेले जे लोक आहेत ते तिथून स्थलांतर करतात रात्रीसाठी आणि शाळेमध्ये वगैरे थांबतात आणि दिवसा पण ते सतर्क राहतात। त्यांचं भरपूर सहकार्य आहे। शासनाच्या ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचं ते पूर्ण पालन करतात। इथूनही त्यांनी पुढे असंच पालन करावं आणि शासनाला सहकार्य करावं अशी माझी त्यांना नम्र अशी विनंती राहील आणि हे काम लवकरात लवकर हातामध्ये घेऊन कसं पूर्ण करता येईल हा शासनाचा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल आणि आपल्या या कामासाठी आपल्या विभागाचे खासदार माननीय सुनील तटकरे साहेब आहेत, मंत्री आदितीताई आहेत, अनिकेत भाई आहेत, हे पण वरच्या स्तरावर जिथे कुठे लागेल तिथे फॉलोअप करून त्याला मंजुरी घेतील आणि आपण त्वरित आणि चांगल्या पद्धतीने हे काम पूर्ण करूत असे या ठिकाणी मला वाटते आणि त्या पद्धतीने माझ्या गावकऱ्यांना आश्वस्त केलेलं आहे। सर्व आपली यंत्रणा महसूलची असेल, पोलीसची असेल, ग्रामविकास विभागाची असेल, सर्व यंत्रणा गावामध्ये आपली कार्यरत आहे आणि ते लोकांशी संवाद साधून आहेत। त्यांना वेळोवेळी लोकांना ज्या काही गव्हर्नमेंटच्या सूचना आहेत
त्या देत आहेत.